मी धीरज खंडारे आपण सर्वांचं स्वागत करतो अग्निपंख क्लासेसमध्ये. आज आपण शिकणार आहे नफा आणि तोटा. याआधी आपलं एक लेक्चर झालेलं आहे नफा आणि तोटा, ते तुम्ही करून घ्या आधी, नंतर परत हे लेक्चर बघता. एका व्यापाऱ्याने वस्तूची किंमत 20% वाढवली व नंतर 10% सूट दिली तर त्याला किती टक्के नफा झाला? वस्तूची किंमत म्हणजेच कॉस्ट प्राइस, खरेदी किंमत आपण किती मध्ये खरेदी केली? 100 रुपयाला. नंतर आपण किंमत वाढवली, किती टक्क्याने वाढवली? 20% वाढवली. म्हणजे 100 ची वस्तू आता आपण कितीत विकू? 120 रुपयाला. पण तो काय म्हणत आहे, याच्यावर आपण 10% सूट देऊ. तर याचे 10% म्हणजे 12 रुपये कमी करू. म्हणजे किती रुपयात विकू? हे 108 रुपयाला. तर आपल्याला किती फायदा होणार? नफा आणि तोटा दोन्ही कशावर कॅल्क्युलेट होतात? नेहमी कॉस्ट प्राइसवर. आणि आपली कॉस्ट प्राइस म्हणजेच खरेदी किंमत किती आहे? 100 रुपये. आणि विकत किती आहे? 108 रुपये. म्हणजे 8 रुपयाचा फायदा होणार. म्हणजेच आपल्याला किती टक्के नफा होत आहे? 8% नफा होत आहे. एक वस्तू 500 रुपयाला विकल्यामुळे 25% नफा होतो. तर 600 रुपयाला विकल्यास किती टक्के नफा होतो? 25% नफा होता है. म्हणजे आपण 125%ला विकत आहे. 100 रुपयाची आपली खरेदी आणि 25% नफ्यावर विकू. म्हणजे 100 ची वस्तू 125ला विकू. म्हणजेच 125%. 125%वर कधी विकत आहे? जेव्हा 500 रुपयाला विक्री होत आपली. तो म्हणत आहे की 600 रुपयाला विकल्यास आपल्याला किती टक्के नफा होतो? मग 600 रुपये बरोबर x खरेदी विक्री किंमत काढावी लागेल आपल्याला. विक्री पर्सेंटेज क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण, नाही तर मल्टिप्लाइंग फॅक्टर काढू. 125 चो 500 इथून इकडे जाताना गुणाकार केला होता, म्हणून इकडून इकडे जाताना काय करू? भागाकार. म्हणजे किती येईल? x ची किंमत येईल 150. कशी आली? 4 1 4 उरले 2, 4 5 20, 0 शी 0. म्हणजे किती आली आपली x ची किंमत? 150%. खरेदी किंमत किती टक्के असते आपली नेहमी? 100%. आणि 600 रुपयाची विक्री किंमत किती टक्क्या बरोबर आहे? 150% बरोबर. म्हणजे किती टक्क्याचा नफा होईल आपल्याला? 50% नफा होईल. एक वस्तू 4900 रुपयाला विकल्यामुळे 30% तोटा होतो. तर 40% नफा होण्यासाठी आपल्याला ते किती रुपयाला विकावे? 30% नफा होत आहे, सॉरी तोटा होत आहे. म्हणजे किती? 100 ची वस्तू आपल्याला 70 रुपयाला विकावी लागेल, तेव्हा आपल्याला 30 रुपयाचं नुकसान होईल. म्हणजे तोटा होईल. नंतर काय म्हणतात? 40% नफा होण्यासाठी आपल्याला किती रुपयाला विकावे? 70% बरोबर किती दिलेलं आहे? 4900. आता आपल्याला 40% काय झाला पाहिजे? नफा. म्हणजे 100 ची वस्तू कितीला विकावी लागेल? 140. इथं बघा मल्टिप्लाइंग फॅक्टर किती येत आहे? 7 7 49. म्हणजे 700 जो मल्टिप्लिकेशन आहे, इथं पण किती? 700. तर 140% बरोबर 14 7 98. आणि हे 2 शून्य. म्हणजे 40% नफा होण्यासाठी आपल्याला ही वस्तू किती रुपयाला विकावी लागेल? 9800. बारा वस्तू 10 रुपयाला खरेदी करून 10 वस्तू 12 रुपयाला विकल्या तर किती टक्के नफा? आपण खरेदी केल्या किती वस्तू? 12 वस्तू विकल्या. किती रुपयाला विकल्या? 10 रुपयाला. विक्री करताना काय केलं आपण? 10 वस्तू 12 रुपयाला विकल्या. आता नफा किंवा तोटा काढण्यासाठी आपल्याजवळ एक किंमत असायला पाहिजे, समान वस्तू असायला पाहिजे, ज्याच्यावर आपल्याला समजेल की आपली विक्री किती झाली, खरेदी कितीची होती. पण इथं वस्तू समान नाही आहे, म्हणून आधी आपण काय करूया? वस्तू समान करू. 10 गुणिला 6. या साईडला 6 ने गुणलं म्हणून इकडे पण 6 ने गुणलं. 12 पंच 60. 10 गुणिला 5. या साईडला 5 ने गुणलं म्हणून या साईडला पण 5 ने गुणलं. 12 पंच 60. 10 पंची 50. 6 10 60. 12 72. बघा आता 60 वस्तूची खरेदी झाली, विक्री पण 60 वस्तूची, पण 60 वस्तूची खरेदी किती रुपयाला झाली? 50 रुपयाला.
आणि 60 वस्तूची विक्री किती रुपयाला झाली? 72 रुपयाला. म्हणजे 22 रुपयाचा फायदा झाला आपला. किती वस्तूवर? सॉरी, किती रुपयावर? 50 रुपयावर. तर किती टक्के नफा होईल? म्हणून आपण 100 ने बोलू. 50 एका 50, 50 दुनी 100, 22 दुनी 44. किती टक्के नफा झाला? 44% नफा झाला. दहा वस्तू 15 रुपयाला खरेदी करून 12 वस्तू 20 रुपयाला विकल्या तर किती टक्के नफा किंवा तोटा होईल? 10 वस्तू हे काय केलं आपण? खरेदी. 10 वस्तू खरेदी केल्या, ते विकल्या किती रुपयाला? 15 रुपयाला विकल्या. पण विक्री करताना आपण काय केलं? 12 वस्तू विक्रीमध्ये 12 वस्तू विकल्या 20 रुपयाला. आता आपल्या वस्तू सारख्या नाही आहेत, तर आपण कंपॅरिझन करू नाही शकत नफा किंवा तोटा काढण्यासाठी. म्हणून आपण काय करू? आधी वस्तू समान करू. 12 पंच 60, या साईडला 5 ने गुणलं म्हणून इकडे पण 5 ने गुणू. 10 गुणिला 6 60, या साईडला 5 ने गुणलं म्हणून 6 ने गुणलं म्हणून इकडे पण 6 ने गुणू. खरेदी किती? 60 वस्तूची खरेदी झाली किती रुपयाला? 90 रुपयाला. विक्रीमध्ये काय? 12 पंच 60, 60 वस्तू विकल्या, ही काय? खरेदी. खालची काय? विक्री. 60 वस्तू खरेदी केल्या, किती रुपयाला विकल्या? 100 रुपयाला. बरोबर. म्हणजे 90 रुपयाला खरेदी केली आणि विकला 100 रुपयाला. म्हणजे 10 रुपयाचा फायदा झाला 100 रुपयाला. म्हणजे किती टक्के फायदा झाला? 10% नफा झाला. एक वस्तू 16% नफ्याऐवजी 12% नफ्याने विकली तर 200 रुपये कमी मिळतात. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? बघ, 16% नफा होणार होता, पण आपण कमी किमतीला विकली म्हणून आपल्याला 12% नफा झाला. म्हणजे आपण 4% नफा कमी केला. का कमी झाला? कारण आपण 200 रुपये कमी घेतले. म्हणजे 4% बरोबर आपले किती आहे? 200 रुपये. त्यानं आपल्याला विचारलं वस्तूची खरेदी किंमत किती. तर वस्तूची खरेदी किंमत नेहमी किती असते? 100%. मल्टिप्लाइंग फॅक्टर किती आहे? 4 पंच 20, 0 शे 0. मग इथं पण आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 50 ने. तर आपलं उत्तर किती येईल? 5000. 100 गुणिले 50 म्हणजे उत्तर किती येईल? 5000. तर वस्तूची खरेदी किंमत किती आहे आपल्या? 5000 रुपये. एका वस्तूची खरेदी किंमत विक्री किमतीच्या 80% आहे, तर शेकडा नफा किती? आपल्याला सांगितलं आहे खरेदी किंमत विक्री किमतीच्या 80% आहे. म्हणजे आपल्याला विक्री किंमत माहित पाहिजे. आपल्याला विक्री किंमत माहित नाही आहे, म्हणून आपण विक्री किंमत अज्यूम करायची. किती करायची? 100. विक्री किंमत किती झाली आता आपली? 100 रुपये. खरेदी किंमत काय म्हणत आहे? विक्री किमतीच्या 80%. म्हणजे याची किती? 80%. 100 चे 80% किती येतील? 80. मग हे काय होईल? आपली खरेदी किंमत. जर विक्री किमतीच्या 80% आपली खरेदी किंमत आहे, तर शेकडा नफा किती? 80 रुपयाला आपण खरेदी केली, 100 रुपयाला विकली, किती रुपयाचा फायदा झाला? 20 चा. नफा आणि तोटा नेहमी कशावर कॅल्क्युलेट होतो? खरेदी किंमतवर. खरेदी किंमत किती आहे? 80. 0 ने 0 कॅन्सल. बे एक बे, बेचोक 8. 1/4 फ्रॅक्शन म्हणजे किती येईल? 25%. म्हणजे जर विक्री किमतीच्या 80% खरेदी किंमत आहे, आपल्याला शेकडा किती नफा होईल? 25% नफा होईल. ए ने एक वस्तू 500 रुपयाला विकत घेतली व बी ला 10% नफ्याने विकली. बी ने सी ला 20% तोट्याने विकली, तर सी ने किती रुपयाला खरेदी केली? 500 रुपयात ए ने वस्तू विकत घेतली, 10% नफ्याने विकली. म्हणजे 10 ची वस्तू 11 रुपयाला विकली. करेक्ट. 0 ने 0 कटला, 11 5 15 म्हणजे किती रुपयाला विकली? 550 रुपयाला बी ला विकली. बी ने 20% तोट्यावर विकली. 20% तोटा म्हणजे किती?
1/5 म्हणजे 5ची वस्तू किती रुपयाला विकली अशी 4 रुपयाला, 1 रुपया कमी म्हणजे 4/5. 5 1 5, 5 1 5, 0 0, 11 चौक 14. तर बी ने सी ला किती विकली 440 रुपये. बी ने सी ला 440 रुपयात विकली म्हणजे सी ने किती खरेदी केली 440 रुपये. याच केस मध्ये आपण सक्सेसिव्ह केस लावू शकतो. तर सक्सेसिव्ह केस काय आता आपण ते शिकू. बघा 500 रुपयाची वस्तू आहे, 10% नफ्यावर विकत आहे म्हणजे 10ची वस्तू 11 रुपयाला विकत आहे. 10% म्हणजेच 1/10. 10 वर किती रुपये वाढवून द्यावे लागतील 1 रुपया म्हणजे 10ची वस्तू कितीला विकू 11 रुपयाला. नंतर तो पुढे सांगत आहे हीच वस्तू जी आपण 10% नफ्यावर विकली होती ती वस्तू बी ने सी ला 20% तोट्यावर विकली. 20% तोटा, 20% म्हणजे 1/5 फ्रॅक्शन म्हणजे 5ची वस्तू आपल्याला आता 1 रुपया कमीला विकावी लागेल म्हणजे 5ची वस्तू आता आपण 4 रुपयाला विकू. 4/5. ठीक आहे. 0 ने 0 कॅन्सल, 5 1 5, 0 0. ठीक आहे. 10 गुणिला 11 110, 110 गुणिला 4 440 म्हणजे आपलं उत्तर किती येईल. सी ची खरेदी किंमत किती 440 रुपये. याच केसला काय म्हणतात सक्सेसिव्ह केस म्हणजे एकाच वस्तूवर किंमत कमी किंवा जास्त नफ्याने किंवा तोट्याने विकणे त्या केसला आपण काय म्हणू सक्सेसिव्ह केस. आणि आपलं उत्तर किती आलेलं आहे 440 रुपये. ए ने एक वस्तू बी ला 20% नफ्याने विकली व बी ने सी ला 10% नफ्याने विकली तर सी ने 924 दिले असतील तर वस्तूची मूळ किंमत काय. याआधी आपण सक्सेसिव्ह केस शिकलो, आता आपण ती वापरू. बघा ए ने बी ला 20% नफ्याने विकली म्हणजे 5 रुपयाची वस्तू 6 रुपयाला विकणार. 20% म्हणजे 1/5. 5 रुपयावर किती फायदा होणार 1 चा म्हणजे 5ची वस्तू आपण कितीला विकू 6 ला. वस्तूची आधीची किंमत आपल्याला माहित आहे का नाही काढायची म्हणून तिथे किती लिहू x. पुढं 10% नफ्याने विकली, 10% म्हणजे 1/10 फ्रॅक्शन म्हणजे 10 वर किती रुपये फायदा होणार 1 रुपये म्हणजे 10ची वस्तू कितीला विकू 11. तेव्हा सी ने 924 दिली. किती दिले 924. तर वस्तूची मूळ किंमत काढा. इथे डिनॉमिनेटर मध्ये आहे, इकडल्या साईडला तो न्यूमरेटर बनतील आणि हे न्यूमरेटर काय ते डिनॉमिनेटर बनतील. 924 गुणिला 10 गुणिला 5 आणि डिनॉमिनेटर मध्ये काय येणार 6 आणि 11. 6 गुणिला 11. इथे आपल्याकडे काय राहिलं आता फक्त x. 11 8 88 गुणिले 4 11 चौक 44. 6 1 6, 6 चौक 24 म्हणजे उत्तर किती आलं आपल्या इथं 14. 14 गुणिला 10 140, 140 गुणिला 5 आपलं उत्तर किती येणार 700 रुपये. तर वस्तूची मूळ किंमत किती होती 700 रुपये होती. एका दुकानदाराने 1/3 वस्तू 16% नफ्याने व उर्वरित वस्तू 10% नफ्याने विकल्यास तर एकूण नफा किती. 1/3 वस्तू 16% नफ्याने विकत आहे आणि बाकी 3 पैकी 1 वस्तू विकत आहे तर बाकी किती होतील 2 वस्तू. किती पैकी 3 पैकी म्हणजे उर्वरित वस्तू किती झाल्या 2/3. हे जे उर्वरित वस्तू आहे किती टक्के नफ्याने विकत आहे 10%. ठीक आहे. आता इथं बघा आधी आपण डिव्हिजन करत असतो पण इथं डिव्हिजन नाही करू कारण पुढे आपल्याला ऍडिशन करायची आहे म्हणून आपण इथं आधी डिव्हिजन न करता मल्टिप्लिकेशन करू. म्हणजे आपले किती 16 1 16 छेद 3 10 गुणिले 2 20 छेद 3. जर फक्त एक मल्टिप्लिकेशन आणि एक डिव्हिजन असेल तर आपण आधी डिव्हिजन करा का आधी मल्टिप्लिकेशन करा आन्सर आपलं बरोबर आहे का. आता आपलं डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे आपल्याला बेरीज करायला सोपं जाईल. 20 अधिक 16 किती 36. डिनॉमिनेटर किती आहे 3. 36 भागिले 3 म्हणजे उत्तर किती 12%.
तर आपल्याला एकूण नफा किती होईल? 12%. If you have any questions, you can ask me in comment box. Please do like, share and subscribe.